नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्टॉक इन्स्टिट्यूट. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की महागाईचा दर खूप वाढणार आहे. तर आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा परिणाम होताना दिसतोय. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर डिझेल आणि पेट्रोलचे भावसुद्धा आता वाढत आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं यापूर्वी, ते सर्व घटना घडत आहेत. म्हणजे मी यापूर्वी सगळ्यांना याची कल्पना दिली होती. जर आपण प्रिपेअर असेल त्या गोष्टीसाठी मानसिकरित्या, आर्थिकरित्या, तर तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच फायदा झाला असेल. आणि राहिला विषय, आता जर बघितलं आपल्या आसपास, तर मी जसं आता माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी बहुतेक वेळा ज्यावेळेस पेट्रोल पंपवर गेलो, 9 वाजेनंतर जवळपास मला पेट्रोल आणि डिझेल भेटलं नाही. कधी कधी दिवसा देखील भेटलेलं नाही. आता यामध्ये सरकारकडनं सांगण्यात आलं की पुरेसा साठा आहे, पण लोक खूप गडबडलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता तो साठा अपुरा पडत आहे. लोक अधिकचा जो माल आहे तो सुद्धा घेऊन ठेवत आहेत, म्हणजे एक्स्ट्रामध्ये काही साठा करत आहेत, असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. त्यामुळे आता डिझेलचा त्याचा तुटवडा भासतोय असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. पण जर बघितलं 9 वाजेनंतर मी आत्तापर्यंत रात्रीच्या बहुतेक बाऱ्या मला डिझेल म्हणा किंवा पेट्रोल म्हणा भेटलेलं नाही. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगतोय. आणि ही जी माहिती फक्त माझ्या बाबतीत जे घडलं हे सांगतोय. मी असं म्हणत नाही की आता असं घडणारच इथून पुढं. म्हणजे मला सांगायचा उद्देश काय, की यामध्ये जे घडतंय आता, हे मी तुम्हाला आधी सुचवलेलं होतं यामध्ये काय होणार आहे काय नाही. आणि यामध्ये ज्यांना ज्यांना जुने आपले जे सबस्क्रायबर आहेत, ज्यांना ज्यांना आपले जे व्हिडिओ आहेत पूर्णपणे ज्यांनी पाहिलेले आहेत, त्यांना आता कळत असेल की मी त्यावेळेस का सांगत होतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये ह्याच्यासुद्धा पलीकडे स्थिती जाऊ शकते. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं होतं ना, की महागाई खूप वाढू शकते. तर दैनंदिन जीवनातलं अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर मी एक XYZ कंपनीचं एक बिस्किट पुडा आणलं होतं मध्ये. तर काही दिवसांपूर्वी मला असं वाटलं की चहासोबत आपण काहीतरी खायला हवं, म्हणून मी गेलो होतो घ्यायला. तर बघितलं मी, तर त्याचं 20 रुपयाचं जे पॅकिंग आहे, ते 10 रुपयाचं जे पहिले पॅकिंग येत होतं त्याच्या आसपास ते पॅकिंग आता दिसतंय. म्हणजे मला सांगायचं काय, की बिस्किट पुडा एवढा महाग झालाय की तो 20 रुपयाचा पुडा देखील त्याची 10 रुपयाच्या पुड्याची बराबरी करतोय. खूप छोटं, जे दैनंदिन जीवनात जे अनुभव येत आहेत हे फक्त मी तुमच्यासोबत शेअर करतोय, की महागाईचा दर कसा वाढू राहिला आणि काय आपल्यासोबत काय घडतंय. आणि लोक या बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत. आणि आता तुम्ही बघा, येणाऱ्या दिवसामध्ये अजून भरपूर काही गोष्टी अशा घडणार आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हे आपण तर एक्सपेक्ट सुद्धा केलेलं नव्हतं, हे सुद्धा का घडतंय. मी इथे कोणाला घाबरवत नाही किंवा भीती दाखवत नाही, पण येणाऱ्या काळाची मी तुम्हाला एक पुसटची कल्पना देतोय की येणाऱ्या काळामध्ये काय घडू शकतं. जरी युद्ध बाहेर देशात चालू असलं, जरी काही गोष्टी बाहेर देशामध्ये घडत असल्या, तर त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होणार आहे आणि त्याचा परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेला आहे. तर यामध्ये मला फक्त अनुभव मांडायचा होता. बाकी स्टॉक मार्केट वगैरे सर्व गोष्टींसाठी खूप सारे दिवस आहेत. त्यावेळी मी नक्की विचार करून तुम्हाला एखादी व्हिडिओ पोस्ट करेल, ज्यामध्ये त्याची माहिती असेल आपली शिकण्यासारखी वगैरे. पण हे सुद्धा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर का करावं वाटत की हे दिवस खूप आता येणारे बदलत चालले. त्यासाठी आपण आता मेंटली प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. तर कशी वाटली व्हिडिओ, तुमच्या जीवनात देखील कोणते अनुभव आले, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. सोबत हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे यापुढे देखील तुम्हाला आपल्या नवीन नवीन अपडेट्सचे व्हिडिओ भेटत राहतील. तर भेटत पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.